जशी या सामन्याच्या पहिल्या सत्राला सुरुवात होईल तसे कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील आमचे मनीष सर. यस, थँक्यू. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे. प्रवीण पतारे ठरलेत या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. वेल, दरम्यान तब्बल मला वाटते कटआउटला लागलेला षटकार होता त्याचे 1000 आणि तब्बल नंबर प्लेटवरती लागलेला षटकार होता ज्याचे मात्र 500 रुपये. अगदी प्रवीण पतारे त्यांची बॅट मैदानात बोलते, ते बोलण्यासाठी थांबत नाही आहेत. अगदी वळूया कॉम्बॉक्सकडे जिथे केलं जाईल परिवर्तन. हे पहिल्या इनिंगसाठी जोडले जातील. अर्थातच अगदी शब्दांचा साठा ज्यांच्याकडे अद्भुत पाहायला मिळत आहे असे साथी समालोचक मनीष मुंडे. थँक्यू संदीपजी बोराळे आजच्या दिवसामध्ये आणि त्याच्याबरोबर आमच्या समवेत प्रकाश बळ्ळा मुरबाड विभागातील एक गोड समालोचक आहेत. करूयात स्वागत. एक बदलापूर विभागातील दादा संघ या ठिकाणी पाहायला मिळेल कुसगाव आणि त्यांच्या विरोधात पनवेल विभागामधील एक कासगाव आणि यांच्या विरोधात पनवेल विभागामधील एक अतिशय व्यावसायिक दर्जाचा खेळ आपण नेहमी सातत्यपूर्वक ज्या टीमकडून पाहत आलो आहे तो भातान टीम आपल्याला पाहायला मिळेल. म्हटलं तर प्रवीण भोईरेखेकडे आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्या समवेत सागर सध्या तरी अगदी टचमध्ये असलेला खेळाडू आहे सागर, तो त्याच्या समवेत पाहायला मिळणार आहे. आदरणीय चंद्रकांतदा मिनमिने आणि आदरणीय संतोषदा माळी यांना विनंती आहे की आपण मंचावरती या स्पर्धेचे आयोजक मंगेशदा पवार आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या ठिकाणी आळ्यादादा कांबरी उपस्थित झालेत, त्यांचं स्वागत या स्पर्धेचे संकल्पक मंगेशदा पवार करतील. वाकच चषक 2025 मित्रांनो आपण अनुभवतोय. अर्थातच खरं म्हणायला गेलं तर कमी कालावधीमध्ये या स्पर्धेला एक संजीवन स्वरूप दिलं गेलं. मी मगाशीच म्हटलं की मंगेश दादांकडे शब्द टाकावा आणि तो शब्द सहजरित्या त्यांनी झेलावा. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी भातान टीमला स्पॉन्सर करण्यात आलंय ते चंद्रकांतदा महाडिक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विनंती की या आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. हाल्यादादा कांबरे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह अगदी अतिथी देवो भव ही संस्कृती आणि तदनंतर आपण पाहतोय हा महत्त्वपूर्ण सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. चंद्रकांतदा महाडिक या आपण मंचावरती आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदी भातान टीमला आज त्यांनी स्पॉन्सर केलंय. शेखरदादा महाडिक आपणास सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती या, आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. तदनंतर विनंती करेल आमचे दिनेशदा पाटील डेरवलीवरून या ठिकाणी आलेत, त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि वळूया मॅचकडे. अर्थातच ऑनगोईंग मॅच आणि जोडली जातील मनीष मुंडे. पहा दिनेशजी पाटील यांच्याकडून भातान टीमसाठी 50ला तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राईज आहेत आणि संदीपजी 2000चा कॅश प्राईज आहे आणि दिनेश पाटील अर्थात पेशाने एक गायक देखील आहेत. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. प्रवीण आणि त्याच्या समवेत सागर ही जोडी मैदानावरती कर. पहा 15 मिनिटांचा वेळ असेल खरं तर 3 षटकांमध्ये आणि 15 मिनिटांच्या आत जर तुम्ही 3 षटकं संपवली नाहीत तर 5 ओव्हरचा सामना आहे. 4 षटकांमध्ये 20 मिनटं असतील. जर तुम्ही 4 षटकांमध्ये 20 मिनटं जर तुम्ही अगदी जास्त घेतले, 21 मिनिट जर लागला तुम्हाला तर तुम्हाला एक खेळाडू 5व्या षटकामध्ये आतमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद घ्या. दोन्ही टीमला सूचना असेल पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी. पहिलाच बॉल आपण पाहत या ठिकाणी डॉट येतोय. प्रवीण आणि सागर ही जोडी गोलंदाजी मार्कवरती करण जो P1चं षटक. खरं तर 2 P1 आणि P2 असतील, ज्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू पॉवर प्लेच्या बाहेर असतील. याची देखील दखल दोन्ही टीमकडे
पाहायला मिळेल. खोलात टाकलाय बॉल, त्यावरती देखील अगदी आपण पाहाल फटका जोरका जरूर येतो. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे, कव्हर करेल, त्याला प्रोटेक्शन देखील तितक्या चांगलं मिळतंय. एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल. एक धावसंख्येने धावफलकाचं श्रीगड अशा खरं तर आपण पाहत आहे जी टीम या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. कैलासवासी नामदेव महाडिक स्फूर्ती डिफे फायटर्स भातान ही टीम आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. तर त्यांच्या विपक्षात कासगाव बदलापूर ही टीम, मिताली 11 कासगाव टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम चांगले आपल्याला पाहायला मिळतील. एक बदलापूर विभागातील चांगला संघ तर एक पनवेल विभागातील एक चांगला संघ पाहायला मिळतो. ही लढत आता दोन तालुक्यांच्या प्रतिष्ठेसाठी करत तर मैदानावरती प्रेक्षक वर्ग पाहतच बघतोय या मॅचकडे की या मॅचमध्ये नक्की दादा कोण ठरतोय. हे क्रिकेटचं खूप चांगला बॉल, थोडं परिवर्तन पाहायला मिळालं. बॉलवरती मागील बॉल थोडा चेंज ऑफ स्पेस पाहायला मिळाला आणि या बॉलवरती थोडी गती जास्त पाहायला मिळाली. कदाचित या बॉलवरती बॅट आणि बॉलचं परफेक्ट समीकरण जर जुळालं असतं तर जितक्या वेगानं टाकला तितक्याच वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे कट होताना पाहायला मिळाला असं. पण अचूक टप्पा हा खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं मैदानावरती वर्चस्व सिद्ध करताना मैदानावरती पाहायला मिळतंय. हलक्या हाताने कट केलं. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल गलीमधून लँड होईल. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतो सागरच्या बॅटमधून चौकार. यस, थँक्यू डीजे. चौकार येतोय खरं तर करणवरती. करणने 3 चेंडू खूप चांगले पाहायला मिळाले आपल्याला करणचे. त्यानंतर चौथ्या बॉलवरती अगदी आस्वाद घेतला बॅट्समननं देखील सागर भोईरनं आणि फर्स्ट स्लिपमधून बॉल लागली लँड केला अगदी सहजरित्या स्मूथ डिलिव्हरी. या बॉलवरती देखील खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एक कंप्लीट केली जाईल. बस एक जावाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाते. चौकार नंतर अगदी आपण पाहाल ना की या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर केला आपण. सेफ बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एक येते आणि पहा पुढच्या वर्षी जी स्पर्धा नव्या जोशानं भरवण्यात येईल आणि पुढच्या वर्षी सरप्राईज म्हटलं तर प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक बाईक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. या बॉलवरती फटका फसलाय जरूर. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जस केरळ कोणत्याही प्रकारची चुकी नाही. आता खेळाडू होईल या ठिकाणाहून परतावा लागेल. प्रवीण भोईरला बॅक टू द डगआउट. मिस्टर प्रवीण भोईर. गोलमध्ये उभे त्रिफलडाव चेंडू फळीच्या खेळात. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. हॅलो पा खरं तर अजिंक्य देखील खरं तर या मॅचसाठी बरीचशी मेहनत घेताना अजिंक्यला देखील आपण पाहू शकता. खरं तर लीड करतो तो KTC टेक्निशियन टीमला. पण खूप कमी कालावधीमध्ये भरवण्यात आलेली ही स्पर्धा. डेची स्पर्धा अगदी आपण कशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही दडपणीमध्ये घडवू शकतो आपण डेची स्पर्धा. पण नाईट प्रकाश ज्योतीतील स्पर्धा म्हटली की बरीचशी कसरत असते खरं तर आयोजकांची. आणि ती कसरत करत असताना खरं तर मंगेशदादांनी पाहिलेलं स्वप्न होतं खरं तर वाखास गावामध्ये हे चषक भरावं पहिलं 2025 आणि त्यांनी भरवलं देखील. तितकं अगदी जेव्हा नव्या नवरीला सजवलं जाताना शृंगाराने तसं या स्पर्धेला अगदी देखणं आणि दिमागदारपणे खरं तर या स्पर्धेला अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी सजवलं जातं. हे वैशिष्ट्य राहील खरं तर कर्जत विभागामध्ये. खूप कमी कालावधीमध्ये भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कासगावच्या प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहाल मग कैलास वैखर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राईज असेल. प्रगतीपथावरती पाहाल आपण धाबा येऊन पोचल्या. तब्बल 6 धावसंख्या. P1चं षटक संपलं. P2च्या षटकाला होईल सुरुवात. त्यामध्ये 3 खेळाडू अगदी आपण 38च्या बाहेर पाहू शकता लॉंग ऑन लॉंग ऑफमध्ये आणि काऊ रिझनमध्ये काऊ कॉर्नर रिझनमध्ये खेळाडू पाहायला मिळतात. 8 खेळाडू प्रतिबंधनामध्ये जोडले जातात. या बॉलवरती केलं आक्रमण. दिशा दिली आहे फक्त बॉलला. मैदानाच्या आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल देईल अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स. टप्पा खास जाईल. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. मैदानात नाईट खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. वाकसच्या
येस, थँक्यू. ही मनगडातली ताकद सिद्ध करतो आता मैदानावरती सागर. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पाहिलं की सागरला देखील आता जिम्मेदारी ओळखावी लागणार आहे मैदानावरती. प्रवीण सारखा खेळाडू मैदानातून बाहेर आला, आता संपूर्ण संघाची जिम्मेदारी. खरं तर सागरचा पहा ॲक्शन खूप चांगली होती. बॅट्समनची गुटनाट एक तमाशा देख करण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला होता. वाईट बॉल पंचांचा येतोय, सिग्नल वाईट, इट इज वाईट बॉल. एक धावसंख्येत अवांतर बढती मिळेल आपल्याला पाहायला मिळेल आणि एक धावसंख्येने धावपळात जम पोहोचेल ते तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या संयुक्त विद्यमानानं प्रकाश ज्योतीतील भरवण्यात आलेलं हे वाकचं फेस्टिवल, अर्थातच वाकच चषक 20-25 पर्व पहिले. सागर अगदी बॉल पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. पॉईंटमध्ये बॉल येतोय, एकदम अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. आता एका धाव्याला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे, कारण की 5 षटकांची मॅच म्हटलं तर तब्बल 3 गोलंदाज तरी वापरले जातात प्रतिस्पर्धी संघाकडून. आणि या 3 गोलंदाजांमध्ये 2 गोलंदाज अगदी महत्त्वपूर्ण असतात संघाचे, पण त्यावरती देखील मात करण्यासाठी खेळाडू देखील तितकेच तटस्थ, अगदी भिंतीसारखे तौट ठोकून मैदानावरती असतात. पण 5 षटकांच्या मॅचमध्ये कधी संदीपजी घाई करून देखील पहिल्या षटकापासून चालत नाही, कारण की 30 चेंडूंचा खरं तर सामना असतो. त्यामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या पहिले 2 षटक संपल्यानंतर खरं तर प्रेशर घेणं खूप गरजेचं असतं. वाईट बॉल हा देखील लाईन लेंथवरून भरकटला, दिशा देण्याचा प्रयत्न झाला, पण दिशाहीन गोलंदाजी, दिशा झाली या बॉलची. वाईट बॉल येतो, वाईट बॉलच्या साह्यानं पुन्हा एकदा अवंतरला बढती मिळेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या, 13 धावा प्रगतीपथावरती या ठिकाणी पाहायला मिळतं. 13 धावा. पंचांसाठी जॅकेट देखील देण्यात आलेले आहेत. खरं तर 2 रेड जॅकेट आहेत, कारण की मैदानावरची दैवता म्हणून नेहमीच आपण ज्यांच्याकडे पाहतो ते आपले पंच. एकीकडे जीवन आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरीकडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नवनाथ माळी. वाकचं एक खूप मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरील पंचांच्या भूमिकेत आहेत खरं तर ते देखील. आणि आमचे तिसरे ऑफिशियल्स राजेंद्र दादा वैखरे, वाकचा रॉस टेलर. आणि त्यांची काल वेगळी शैली पाहायला मिळाली खरं तर. ज्यावेळेस जय भवानी वावलडी विजय झाली ना, त्यावेळेस त्यांचं सुंदर नृत्य खरं तर KTCने अगदी कव्हर केलं, प्रॉपर कव्हर केलं. डॉट बॉल येतो या बॉलवरती देखील. पहा या गोलंदाजी मार्कवर आपण राज लहाणेला पाहतोय. वाईट जरूर फेकले तर राजनं, पण त्यानंतर कमबॅक करणारे 2 चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाले. लगातारचे 2 डॉट बॉल पाहायला मिळतात. म्हणून म्हटलं जाताना होणार की तो एक लोहार की असं मैदानावरती प्रतीत, कारण की क्रिकेटचं कुरुक्षेत्र आहे. आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये ही ज्यावेळेस रणधुमाळी चालू असते ना, कधी बॅटिंग करणारी टीम सर होते तर कधी बॉलिंग करणारी टीम सर होते. कारण की क्रिकेट सरड्यासारखा रंग बदलतो. कधी क्षणार्धात 4 षटकांमध्ये 10 धावसंख्या असते, तर 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावसंख्या देखील आपण होताना बऱ्याचदा पाहिलेलं आहे. याचंच नाव नेहमी आपण सातत्यपूर्वक क्रिकेट म्हणून पाहतोय. आणि क्रिकेटची इतकी क्रेज वाढत चालली आहे ना आता, की प्रत्येक खेळाडू क्रिकेटकडे. पण आता क्रिकेटचा मार्केट देखील थोडासा डाऊन होत आला आहे. याचं कारण म्हटलं तर बैलगाडा शर्यत. प्रदीप भोईर यांच्याकडून सागरसाठी पारितोषिक आहे लगातार 3 षटकारांसाठी आज. पण संदीपजी बैलगाडा क्षेत्र चालू राहिलं ही खूप मोठं वैशिष्ट्य आहे, कारण की हिंदू धर्माचा खरं तर तो खूप मोठा अभिमान आहे. गोसंवर्धन, नंदी हा प्रत्येक घरात पाहिजेत आणि नंदीची सेवा आपण सातत्यपूर्वक होताना पाहायला मिळते. हिंदू संस्कृती आता खऱ्या अर्थानं वाढत चालले. प्रत्येक जण हिंदूचा जागर करतो. 2 डॉट बॉल जरूर आलेत. यानंतर केले हॅमर स्ट्रोकने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. होणार की तो एक लोहार की बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार, ठोक डीजे. थँक्यू. हातोड्याने जसा खेळात ठोकावा ना, तशीच बॅट ठोकली.
षटकार येतो आणि षटकाराच्या साह्याने धावा येऊन पोहोचला तब्बल प्रगतीपथावरती 20 या आकड्यावरती 20 धावा धावपळकरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. करण लहानेला खरं तर तृतीय षटकासाठी या ठिकाणी प्राचारण करण्यात आलं. 10.0च्या सरासरीने तब्बल 20 धावसंख्या प्रगतीपथावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. लगातार 3 षटकारांसाठी प्रदीप भोईर आणि जयेश भोईर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल बॅट्समन सागरसाठी. स्पेलमधलं खरं सांघिक कोठ्यातील तृतीय आणि वैयक्तिक कोठ्यातील द्वितीय म्हटलं तर स्वतःचं दुसरं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवरती गावठाण एंडकडून बॉलर करण लहानेला आपण पाहतो या ठिकाणी पंचांच्या उजव्या हस्तीने डाव्या हस्तीने समोर टाकण्याचा प्रयत्न लेग बिफोर द विकेटचे अपील आता खरं तर पंचांकडे चालू आहे. समोर बॉल टाकला पाडवरती जरूर आदल येस डेफिनेटली विकेट. अक्षयचे जाधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत. विनंती करतो आपल्याला की आपण यावं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. संघांना आहे स्पर्धेमध्ये प्रवेश कर्जत खालापूर ठाणे जिल्ह्याचा समावेश. अजिंक्य पवार दादाचं योगदान आहे हो रोषणाईत. अजिंक्य पवार दादाचं योगदान आहे हो रोषणाईत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. थँक्यू डीजे. विकेट लागली जाते. खरं तर आता बॅट्समन बाद झाला आहे. निलेश बाद झालाय खरं तर. पहा या ठिकाणी भातन टीम आपल्याला विनंती करतो की खेळाडू आपण त्वरित मैदानावरती पाठवत जा, कारण की पंचांनी देखील टाईम लावलाय. तंबी असेल खरं तर पंचांकडून देखील आपल्यासाठी. तर कृपया आपल्याला रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती, आपण देखील थोडंसं कॉपरेट करा. विकेट लागली जाते. नवीन बॅट्समन आता मैदानावरती जाईल. पोझिशन नंबर इनेट नंबर 4चा हा खेळाडू मैदानावरती जातो. जयेश लेफ्ट हँडेड बॅट्समन. बऱ्याचदा मैदानावरती डोकंदुखी असते. लेफ्ट हँडेड बॅट्समन असतो. असा खूप चांगला स्ट्रोक खेळला आहे. अगदी स्क्वेअर लक्षात डोक्यावरून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी पंचांचा सिग्नल येतो. या बॉलवरती आहे चौकार. हॅलो चला, यानंतरची मॅच असेल जयशंकर सांधे आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव या 2 टीम दरम्यानची मॅच असेल. तर दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतो की चला यावा आपण या ठिकाणीची या ठिकाणी टॉससाठी पंचांनी या ठिकाणी बोट दाखवलाय आसमानाला म्हटलं तर. खेळाडू या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचा बाजयेश देखील एक चौकाराचा खेळ करून येतो मैदानातून बाहेर. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय संतोषदा निकम यांचं आगमन झालंय. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हरिभक्त पारायण संतोषदा निकम यांचे या मंचावरती आगमन. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. हरिभक्त पारायण या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर वारकरी संप्रदायाची प्रतिष्ठा जपणारे, जोपर्यंत चंद्र सूर्य या पृथ्वी तलावरती राहील तोपर्यंत हा वारकरी संप्रदाय शेवटपर्यंत जिवंत राहील. स्कूप करण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती 1 धावसंख्येचा प्रयत्न केला जातो. डायरेक्ट हिट, कदाचित हिट झाली असती तर बॅट्समनला तसंच परतावा लागला असं या बॉलवरती. पण 1 धाव या ठिकाणी अगदी सहजरित्या कंप्लीट केली. चपलता खूप चांगली पाहायला मिळाली. हिट देखील खूप चांगला होता. फक्त थोडा नेम चुकीचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 1 धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली. धावसंख्येत एकी आकड्याने केला जाईल बदल आणि धावा येथील प्रगतीपथावरती तब्बल
25 आबा प्रगतीपथावरती अर्थातच फार जर पाहायला गेलं तर हरिभक्त पारायण संतोष आता निकम उपस्थित झाले, त्यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलंय 3 चौकारांना 500 रुपयांचं कॅश प्राइज. चौकार हॅट्रिक. हॅलो मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूयात सहर्ष स्वागत उपस्थित मान्यवरांचं, कारण की आपली संस्कृतीचं अतिथी देव भव येणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचं या ठिकाणी करतो आपण स्वागत. 25 लागलं प्रगतीपथावरती. 2 विकेट खरं तर करणनी घेतल्यात. पहिल्या स्पेलमधलं पहिलंच षटक खरं तर त्याने टाकलं होतं. तिसऱ्या षटकासाठी प्राचार्यन केलंय. देखना नजाकत खूप चांगली या फटक्यामध्ये. ताकद थोडी कमी पाहायला मिळाली, उंची जास्त होती, लांबी कमी होते. 2 धावा कंप्लीट होतील का? यस कंप्लीट झालं. 2 धावसंख्या 2 आकडाने केला जाईल बदल आणि धावा येऊन पोहोचतील त्या प्रगतीपथावरती तब्बल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 आकड्यावरती. 27 धावा प्रगतीपथावरती. 10.0ची सरासरी 2 षटकांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळाली. या षटकामध्ये अवघ्या धावसंख्या आल्या. 7 विकेट कमवल्या. खरं तर करण लहान यांनी 2 विकेट कमवल्या. प्रवीण देखील बाद झालाय, निलेश देखील बाद झाला, जयेश देखील आता बाद झालाय. मधल्या फळीतील खेळाडू म्हटलं तर मिडल ऑर्डरमधले खेळाडू मैदानावरती आता दाखल झालं. हे खेळाडू अगदी हिटिंगसाठी नेहमी सातत्यपूर्वक यांच्याकडे आपण पाहिलं जातं. मैदानावरती काय घडतं हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार, कारण की सागरने परिस्थिती ओळखली आता संपूर्ण संघाची की जास्त काही करून आता मैदानावरती आपल्याला चालणार नाहीये. जितकं संयमानं खेळ आपण करू तितका खेळ मैदानावरती चांगला करण्याचा प्रयत्न खरं तर सागरचा आता मैदानावरती असेल. आणि कदाचित प्रवीणचं नाव खूप चर्चेत होतं अगदी या काळामध्ये, पण सागरनं देखील अगदी त्याच्याच खांद्याला खांदा लावून बॅटिंग देखील आता सागरची खूप चांगली आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळते मैदानावरती. पण त्यापण करणचं देखील कौतुक असेल खरं तर, कारण की 2 महत्त्वाच्या विकेट इतक्या चांगल्या बिकट परिस्थितीमध्ये करणनं देखील विकेट घेतलं. थोडा प्रेशर क्रिएट केला प्रतिस्पर्धी संघावरती. हे खऱ्या अर्थानं हे स्पेलचं वैशिष्ट्य राहिलं करण लहान याचं मैदानावरती. आणि धावसंख्येचा विचार केला ना 3 षटकांचा खेळ संपला. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला. 2 षटकं बाकी आहेत आणि प्रगतीपथावरती धाव पोहोचला तर तब्बल 27. विकेट लेग बिफोर द विकेट अगदी पंचांच्या समोर सापडलाय. पंचांनी सांगितलं खेळाडू आहे पायचित, येईल आता बाहेर खेळाडू सतीश. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. ऋषी मोरे बंटी माली करतोय सामना वीराला सन्मानित. रोशन भोईर आता मैदानावरती दाखल होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पोझिशन नंबर 6चा खेळाडू. प्रत्येक खेळाडू अगदी आपण पाहाल. सागर देखील मैदानावरती चांगला खेळ करताना अद्याप पाहायला मिळतो. प्रवीणनं थोडंसं नाराज केलं असावं संघाला. 1 धावसंख्यांवरती परतला. त्याचबरोबर निलेश देखील खरं तर 1 धावसंख्यांवरती परतला. जय 4वरती परतला. सतीश 1 धावसंख्येवरती मैदानातून परत त्यांना पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी. आणि आता मैदानावरती जोडी खरं तर पोझिशन नंबर 2चा खेळाडू म्हटलं तर ओपनर खेळाडू सागर भोईर आणि त्याच्या समवेत रोशन भोईर ही जोडी आता मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. लाऊड 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 साऊंड स्टंपचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी यस्ट्या उडवल्यात. समोर बॉल टाकला. बॅट आणि बॉलचा संपर्क होण्याचा आधी यस्टँडवरती डायरेक्ट बॉल आदळला जातोय. विकेट क्रमांक 6 येईल 5 येईल मैदानातून बाहेर. ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकचषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. मंगेश पवार दादा आयोजित. हॅलो पहा या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती खरं तर आता बॉलर राज पाहायला मिळतोय. आणि आमचे हरिभक्त पारायण संतोष दादा निकम यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल. त्याचबरोबर VP11 शिवशक्ती कडाब आणि त्यांच्या विरोधात जयशंकर चांदे या 2 टीम दरम्यानचे घमासन युद्ध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टेक्निशियन टीम अगदी कमालीची कामगिरी करते आता रायगड जिल्ह्यामध्ये. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जर मार्केट गाजवला असेल ना, नृत्यामध्ये गौतमी पाटीलनं मार्केट गाजवला, पण टेनिस बॉलच्या क्रिकेटामध्ये या बॉलवरती क्लीन बोल्ट विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामधली गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. राज एकदा राजसाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्यात. राज भोईरची गोलंदाजी प्रभावित पाडती आता. सगळ्यांवरतीच प्रश्नचिन्ह. बदलापूरचा मलिंगा.
येस, थँक्यू. आणि खासगावची नाईट स्पर्धा देखील चालू आहे आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि क्वालिफाईड टीम आहे खरं तर कासगाव टीम त्या ठिकाणी घरच्याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि याच मैदानावरती खरं तर बदलापूरचा मलिंगा म्हणून ज्याची नोंद आहे राज भोईर खरं तर मैदानावरती चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. अलंकार भोईर हा बॅट्समन आता मैदानावरती जाताना पाहायला मिळतो. आमचे हरिभक्त पारायण संतोष दादा निकम यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल खरं तर या विकेट हॅट्रिकसाठी. खूप चांगला बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. पडल्यानंतर यष्टांचा वेध घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाच. कमालीची गोलंदाजी झाली खरं तर. करणच्या पावलावर पाऊल ठेवून राज देखील आता चांगली गोलंदाजी करतो मैदानावरती. अर्थातच विकेट हॅट्रिक मला वाटते मनीष कंप्लीट झाले या ठिकाणी आणि आयोजकांच्या वतीने अर्थातच मंगेशदा पवार यांच्याकडून या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. हॅलो, खालून बॉल अगदी मनीषच्या मान्यवरच या ठिकाणी आपण नाव घेणार आहोत. अगदी क्रिकेटला पार अनुसरून क्रिकेट गाजवलं आणि बहुतांशी कर्जत तालुका असू दे रायगडमधल्या बऱ्याचशा टीमला पॅकरच्या स्वरूपात ते व्यक्तिमत्व लाभलं होतं. गणेशदा कदम यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. गणेशदा कदम या आपण मंचावरती. स्पर्धा कोण विसरेल मनेश, अगदी खरं आहे. जशी आज वाकचकरांचा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय ना, तसं चांदईच्या मैदानावरचा तो सोहळा मी पाहिला होता आणि गणेश दादा कदम यांची बक्षिसाची खैरात. या बॉलवरती कदाचित खरं तर मिडन ओव्हरच्या उंबरट्यावरती होता गोलंदाज. चौकार येते खरं तर. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदीपजी गोलंदाज अगदी या स्पर्धेतील पहिलं मॅडन षटक झाला असा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनामध्ये. चर्चा जरूर चालू होती. सांगण्यासाठी विलंब झाला खरं तर. 3 डॉट बॉल 3 विकेट आणि त्यानंतरचे 2 डॉट बॉल. आणि या बॉलवरती जर डॉट बॉल झाला असता तर या स्पर्धेतील पहिलं मॅडन षटक या ठिकाणी झालं असं. अगदी थोडा विलंब जरूर झाला. माझ्यापर्यंत माहिती थोडी लेट जरूर आली मनीष, परंतु जाऊया ते अनाऊन्समेंट करणं फार गरजेचं आहे. जसं आयोजकांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज होतं, परंतु कैलासदादा वैकरे यांनी तब्बल विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज लावलं होतं आणि अगदी ते कॅश प्राईज जमासुद्धा झालेलं आहे. मनस्वी आपला कैलाजी वैकरे आभारसुद्धा. आणि मॅचकडे जरूर बोलूयात. गणेशजी कदम पुन्हा विनंती करतो की आपण मंचावरती या. आयोजक आपले आतुरतेने वाट पाहत आहेत. चौकार येतोय आणि चौकाराच्या सह्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल तब्बल 31 या आकड्यावरती. 31 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. भावेश लहाण्याच्या वाट्याला खरं तर हे षटक आपल्याला पाहायला मिळतो. कैलास वैखरे यांच्याकडून खरं तर पारितोषिक आला 1000 रुपयांचं आणि त्यांची देखील येत्या 12, 13, 14 आणि 15 तारखेला याच मैदानावरती चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य खूप वेगळं होताना पाहायला मिळालं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक नंदी अर्थातच बैल देण्यात येणार आहे. एक वेगळीच संकल्पना खरं तर पाहायला मिळणार आहे आपल्याला या मैदानावरती. चला जबात मैदानाकडे. खरं तर भावेचं षटक चालू आहे मैदानावरती. डॉट बॉल येतो या ठिकाणी. उपस्थित मान्यवरांचं पुनश्च एकदा करूयात आपण सरसे स्वागत. एक पनवेल विभागामधून बराचसा लांबून खरं तर प्रवास करून या मैदानावरती खेळण्यासाठी भातान टीम उपस्थित राहील आहे. बॅटचे कडा घेतले. बॉलला चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे. एक कंप्लीट केली या ठिकाणी. सागर जास्तीत जास्त प्रयत्न करेल स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा. डायरेक्ट हिट झाली असती कदाचित तर विकेट लागली असती. दोन धावा आल्या त्या बॉलवरती. धावसंख्येत 2 बदल केला जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 33 आकड्यावरती. पंच बॅटकट आहे की बॅटकट आहे. थँक्यू सो मच. 2 धावा आल्या. धावसंख्येत 2 बदल केला जाईल आणि 33 आकडा प्रगतीपथावरती. दुहेरी आकडा म्हटलं तर मटक्याची आठवण येते संदीपजी, कारण की मटक्यामध्ये दुहेरी आकड्याला खूप प्राधान्य दिलं जातं.
थोडा मागच्या साईडला बॉल जरूर ठेवलाय, पण क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी सागरच्या बाट मधून एक नवसंजीवनी दिले. खरं तर या बॉलला थोडीशी कलाटणी दिली, सामन्याला स्विंग पाहायला मिळतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. थँक्यू सो मच. येस मनीष, आपण जर पाहायला गेला ना तर या ठिकाणी जी इंटरनेट सर्व्हिस पुरवण्यात आलेली आहे त्याचे प्रोप्रायटर अर्थातच हनुमानजी टेंबे कासगाव, आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल या इंटरनेट सर्व्हिससाठी जे ऑपरेटर आहेत अर्थातच रमेशजी वैकरे, ज्यांनी मात्र कासगाव टीमला सुद्धा या ठिकाणी पुरस्कृत केलेलं आहे, त्यांचं सुद्धा मनस्वी आभार. थँक्यू. ज्या दानशूर व्यक्तींनी खरं तर या स्पर्धेसाठी सरळ हाताने मदत केली आहे ना, त्यांचे आपण सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करूयात. डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या सह्याने धावपळ सिरावलं जाईल. 39 आकडाप्रती. खरं तर आता थंडीचं सत्र चालू व्हायला सुरुवात झाली आहे, आणि त्या थंडीच्या सत्रासारखेच अगदी भात आणि टीमला गारठवून ठेवण्याचा प्रयत्न, जागेवर ठेवण्याचा प्रयत्न कुसगाव टीम मैदानावरती, कासगाव टीम खरं तर मैदानावरती करताना पाहायला मिळते. मी अभि देवघर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती पंचांनी दिलाय नो बॉलचा सिग्नल. या ठिकाणी एक अतिरिक्त धावसंख्या जोडली जाईल. नो बॉलच्या सह्याने धावपळक मात्र दम पोहोचेल ते तब्बल 40 या आकड्यावरती. 40 धावसंख्या प्रगतीपथावरती येताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नो चेंडू फ्री हिटचा बॉल असेल. या बॉलवरती हाणामारी करण्यासाठी अगदी मुभा असेल. फक्त धाव बादच या बॉलवरती बाद असेलच. झेल जर पकडली तर कदाचित बॅट्समन देखील सेफ असेल या ठिकाणी. व्हाईट बॉलच्या सह्याने पुन्हा एकदा अतिरिक्त भर पडेल. 41 फ्री हिट करत तर कंटिन्यू असेल. पंच देखील पहा, आमचे चांगले पंच पाहायला मिळतं. जोपर्यंत पोझिशनचा बॅट्समन पोझिशनवर येत नाही खरं तर नॉनस्ट्राईक एंडचा डिसिजन तोपर्यंत पेंडिंग ठेवत आहेत. सिच्युएशननुसार खरं तर त्यांचे डिसिजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. फ्री हिटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. या बॉलवरती काय घडतं याकडेच नजर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. रेफर केलं खरं तर वाईडसाठी, नोसाठी. ओके, थँक्यू. या ठिकाणी आमची KTCची संपूर्ण टेक्निशियन टीम चाच तपासणी करते बॉलची. धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल 41 जावा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. की पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत चांगल्या भूमिका, डिसिजन आपल्यापर्यंत जरूर पोहोचेल. बाकीचं आयोजन म्हटलं तर अगदी शिस्तप्रिय आयोजन आपल्या सर्वांपर्यंत. जे काही डिसिजन असतील खरं प्रवीण, खरं तर जो डिसिजन असेल तुमच्यापर्यंत अगदी नित्यनेमाने पोहोचला जाईल. कॉल आहे पंचांचा. व्हाईट बॉल, फ्री हिट कंटिन्यू असेल. खरं तर हे व्यावसायिक खेळाडूचं वैशिष्ट्य सातत्यपूर्वक राहिलं आहे. वाईड असो किंवा नो असो, फ्री हिट कंटिन्यूच राहणार आहे. हे लक्ष असतं खरं तर मैदानात, कारण की खूप कमी वयामधून केलेला हा क्रिकेटचा प्रवास. या बॉलवरती फ्री हिटची संधी. बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याला सर बोलतात फ्री हिट. मोक्याच्या क्षणी खरं तर येते बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थँक्यू. चौकार येते. ऑनफिल्ड डिसिजन खरं तर चौकार असणार आहे. चौकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल
46 आकड्यावरती. कदाचित 50-55 पर्यंत जर पोहोचले ना तर गोलंदाजीचा आटा खूप चांगला आपण बाताम टीमकडून सातत्यपूर्वक पाहिलं. कमीत कमी सरासरी 10.0ची तरी ह्यावी बाताम टीमला बाटल खूप चांगलं होईल, त्यात मात्र शंकाच नाही. कारण की दोन चांगले संघ एकमेकांच्या विरोधात जर येतात ना त्यावेळेस बॅटलमध्ये रंगत असते, यात मात्र तेल देखील शंका नाही. या बॉलवरती देखील नजाकत पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर त्याला देखील चकमा दिलाय. बॉल थांबत नाही, बॉल देईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार. संघाचं अर्धशतक. नवनाथ माली, निशान बागडे, धीरज घोसालकरची मेहनत. थँक्यू 50 धावा. खरं तर संघाचा अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आता 30 बॉलमध्ये करायच्या 51 धावसंख्या. मैदानावरती खरं तर ज्यावेळेस बॅटिंग चालू होती बातान टीमची त्यावेळेस धावसंख्या आपल्याला कमी होतील अशा वाटल्या होत्या, कारण की विकेट वारंवार जात होत्या. पण त्यानंतर खरं तर सागर भोईरनं केलेलं आक्रमण पहिल्या बॉलपासून नाबाद पारी खेळण्यासाठी तो अगदी चांगलं सक्षम मैदानावरती राहताना पाहायला मिळाला. संघाची संपूर्णपणे जिम्मेदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती ओढून झोकून घेतली आणि परिस्थिती ओळखताच खरं तर त्याने देखील धावसंख्येचा अगदी आकार बदलवला. आणि 50 धावा कुठल्या 51चा पाठलाग असणारे कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. संदीपजी बोराडे आपल्या सर्वांच्या समोर जोडले जातील, त्याआधी मान्यवरांचं करूयात या ठिकाणी शुभ सन्मान. येस थँक्यू मनीष. जाऊया मॅचकडून मान्यवरांकडे. अर्थातच या ठिकाणी पाहतोय आपण हरिभक्त पारायण संतोषदा निकम या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय संतोषदा निकम, काशीनाथदादा जाधव आणि सुनीलदादा जाधव यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. संतोषदा निकम या आपण. हरिभक्त पारायण संतोषदा निकम या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय विष्णुदादा पवार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण संतोषदा निकम यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. त्या समेत अगदी क्रिकेट जसं नावारूपाला आलं कर्जत तालुक्याला आणि त्याच्या अगोदर पासून आपण पाहतोय ना की फार मोठ्या पॅकरच्या भूमिकेत सातत्यपूर्ण जे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळालं ते व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आदरणीय गणेशदा कदम यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. गणेशदा कदम या आपण. तदनंतर मी विनंती करेल या ठिकाणी जयशंकर चांदई आणि त्याच्या विरोधात VP11 शिवशक्ती कडाव दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. गणेशदा कदम यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे संकल्पक आयोजक आदरणीय मंगेशदा पवार यांच्या शुभ हस्ते मायेची भगवी उबदार शॉल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून हे सन्मान चिन्ह. मनस्वी आभार. त्याचसमय त्या ठिकाणी आदरणीय अक्षयदादा जाधव उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जयशंकर चांदई आणि त्याच्या विरोधात VP11 शिवशक्ती कडाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जॉईन व्हायचे. त्याचसमय त्या ठिकाणी आदरणीय आकाशजी शेळके उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्याचसमय त्या ठिकाणी आदरणीय सुनीलदादा जाधव उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय सुनीलदादा जाधव. त्याचसमय त्या ठिकाणी आदरणीय काशीनाथदादा जाधव उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय काशीनाथदादा जाधव.
आदरणीय काशीनाथदादा जाधव. दरम्यान VP11 शिवशक्ती कडाव संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय, जयशंकर चांदई टीमचे कॅप्टन. चला या आपणही टॉस केला जाईल या ठिकाणी. VP11 शिवशक्ती कडाव संघाचा कॅप्टन आणि त्यासमवेत जयशंकर चांदई संघाचा कॅप्टन सुद्धा उपस्थित होते. अगदी काही क्षणात टॉस केला जाईल. त्यासमोर त्या ठिकाणी आदरणीय हरिजी चव्हाण उपस्थित आहेत, यांचा सुद्धा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय एकनाथदादा बिल्लारे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. मॅच एकीकडे सुरू होईल. स्कोरर नवनाथ, आपण मॅच कॉन्सन्ट्रेट करा. टॉस केल्याच्या नंतर आपण वळूयात कॉम्बॉक्स कडे. इथे टॉस केला जाईल दोन्ही टीमच्या दरम्यान. कॉल आहे जयशंकर चांदई टीमचा. येस, या ठिकाणी VP11 शिवशक्ती कडाव संघ टॉस जिंकलाय, फिल्डिंग स्वीकारलाय. येस, मॅच एकीकडे चालू आहे त्यामुळे थोडं थांबलं होतं, परंतु अभि तुमच्याकडे जरूर जाईल. टॉस जिंकलात परंतु आता जयशंकर चांदई समोर आहे, काय सांगाल? फिल्डिंग करू संदीप दादा पहिली. येस, आणि आयोजनाच्या बद्दल काय सांगाल? नक्कीच आयोजन चांगलं आहे. मंगेश दादांनी पहिल्यांदाच आयोजन केलं आहे, पण चांगलं केलं आहे. येस, शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील सामन्यासाठी. अगदी जाऊया आपण कॉम्बॉक्सकडे, जिथे चांगली फटकेबाजी सध्या मैदानात होते. एकीकडे भातान तर दुसरीकडे कासगाव यांच्यातली लढत आपल्याला पाहायला मिळते. आणि या लढती दरम्यान जर तुम्ही पाहायला गेलं तर पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार आला होता अगदी भावेश लहाणेच्या बॅटमधून. चांगला आसमानी फटका पाहायला मिळतोय, परंतु बॅकसाईड झेल टिपणं कठीण असतं. प्रयत्न चांगला केला आणि प्रयत्नाने यश सुद्धा पाहायला मिळालं. अगदी पहिल्या विकेटचं पतन भावेश लहाणेने जी खणखणीत षटकाराने सुरुवात केली होती त्याच भावेश लहाणेला जयेशने दिलाय जोरदार झटका. अगदी मी तर म्हणेल परतीच्या प्रवासाला त्याने पाठवलंय. भले चौथा बॉल वाट पाहावी लागले परंतु विकेटचं पतन जरूर घडवलंय. पहिला हादरा लागलाय. कासगाव टीम आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय भातान टीम. अगदी कैलासवासी नामदेव, महाडिक स्मृती, DP फॅक्टर्स भातान टीम या ठिकाणी पाहायला मिळते. ऋतिक लहाणे वनडाऊनच्या विकेटवरती मैदानात दाखल झालेत. टार्गेट आपण पाहतोय 51 धावा संख्येचं. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. साचेबद्ध नियोजनपूर्वक कार्यक्रम सध्या पाहायला मिळतोय. अगदी मंगेशदा पवार आयोजित वाकसकर चषक 2025. दिलदार व्यक्तिमत्व म्हणून सध्या मी म्हणेल अगदी मंगेशदा पवार यांचं नाव जरूर घेतलं जाईल. स्ट्रॉंग्स मध्ये थोडी चुकी करत होता. बॅकफुट वरती जरूर पुन्हा पाहायला मिळतील, कारण एकीकडे पाहायला गेलं तर षटकाराने ज्या धावा आल्यात असं वाटलं होतं की कासगाव टीम सहजरित्या 51 धावा संख्येच्या पाठलागपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, परंतु क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये कधी कोणाचं पारडं जड होईल हे सांगता येत नाही. चांगला बॉलिंग अटॅक. तोच गोलंदाज आहे ज्याला जयेशने षटकारलाने सुरुवात केली होती, परंतु काय सुंदररित्या कमबॅक आलाय.
लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल शिल्लक. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे गती मात्र धीमी झाली. बॉलची थर्डमॅन रिझनकडे चेंडूला ट्रॅव्हल केला होता. प्रयत्न चांगले होते, परंतु इथे या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 1 विकेटचं नुकसान आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 8 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहतोय अभि देवगरे जे उपस्थित आहे त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल राजेंद्र वैकरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्र वैकरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण अभि देवगरे यांना सन्मानित करायचंय. प्रवीण गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल प्रवीणचा राईट अप ओव्हर द विकेट. पहिल्या बॉलवरती डॉटची संगत आहे. जशी बातान टीम मध्ये बॅटिंग लाईनची खासियत पाहिली तशी गोलंदाजी सुद्धा सुंदर पाहायला मिळते. कारण आता कासगाव टीमला थोडं विचार करायला भाग पाडले त्यांनी. बॅटिंग लाईनचा विचार करायला गेला तर 2 बॉलवरती धावा आल्यात, बाकीचे सगळे बॉल डॉट. पुन्हा एकदा संत गतीचा क्रिकेट. एकेरी स्वरूपातली धावाली. एका धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 1-9 या आकड्यावरती. सो प्लीज विनंती असेल प्रेक्षक वर्ग, आपण पिवळ्या पट्ट्याच्या आतमध्ये बसायचं नाहीये, बाहेर व्हायचंय तिथून. प्रेक्षक वर्ग स्क्रीनच्या बाजूला, पट्ट्याच्या बाहेर व्हायचंय आपण. हवाई सफर आगे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आणखी एक धक्का कासगाव टीमला. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. कम ऑन डीजे. राजेंद्र वैखरेचं योगदान, त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे, धीरज घोसालकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे, धीरज घोसालकरची मेहनत. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक 3 षटकार जो बॅटर लगावेल त्याच्यासाठी मात्र या ठिकाणी गुरुनाथजी लहाणे यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. अगदी या ठिकाणी उपस्थित झालेला प्रेक्षक वर्ग आपला मनस्वी स्वागत आणि आभार सुद्धा. परंतु तदनंतर मंगेशदा पवार यांचे कोणी मित्रमंडळी किंवा चाहते जर उपस्थित झाले असतील त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. शॉट ऑफ द डे खरोखर म्हणावा लागेल, अगदी चांगला फटका यावेळी पाहायला मिळालाय. फार चांगला फटका यावेळी पाहतोय आपण. चौकार जरूर आलाय, परंतु या चौकाराच्या मदतीने कासगाव टीमच्या धावफलकावरती धावा जरूर वाढल्या जात आहेत. काळाची गरज आहे कासगाव टीमसाठी, परंतु प्रवीण आहे गोलंदाजीला. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज जयेशचं कौतुक करेल. षटकार काहून सुद्धा त्याने फार चांगली गोलंदाजी केली नंतरच्या क्षणात आणि तदनंतर आपण पाहतोय प्रवीण सुद्धा त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल प्रवीणचा.
आतिगाई जायचं होतं एकाला, दुसरा गेला. इथे विकेट पहा कोणाची होती, घडलं काय मैदानावरती. अगदी नॉन स्ट्रायकरचा खेळाडू चुकी करताना दिसला असं म्हटलं जातं ना. आतिगाईनं संकटात नाही, परंतु इथे एक सजेशन जरूर देईल, दुर्घटना से देर भले. थोडा विलंब केला असता धाव घेण्यासाठी तर काहीसं वाचले सुद्धा असते, परंतु आतिगाई फार मोठ्या संकटात टाकलंय. विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. तिसरा आदरा रनआउटच्या स्वरूपात, तो मात्र कासगाव टीमला. ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. येस, थँक्यू डीजे. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आदरणीय मंगेशदादा पवाळे, आदरणीय चेतनदादा पवाले व आदरणीय सुभाषदादा शिंदे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कडाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय मंगेशदादा पवाळे, आदरणीय चेतनदादा पवाळे व आदरणीय सुभाषदादा शिंदे यांना विनंती आहे की या आपण मंचावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याच समेत आदरणीय बालचंद्र दादा कडे यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत करूया. 7 धावेच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलंय ते 19 या आकड्यावरती. 51 धावा संख्येचं टार्गेट आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आलं. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय. अगदी या 9 बॉलमध्ये तब्बल जर 15 बॉलमध्ये तब्बल जर पाहायला गेलं तर 19 धावा आल्या आहेत आणि येणाऱ्या 15 बॉलमध्ये अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे जवळजवळ 32 धावा संख्येची आवश्यकता आहे. हा चांगला बॉल, चुकीचं थोडं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एक धाव कंप्लीट झाले आहे. कारण अद्यापपर्यंत आपण पाहतोय ना 3 मोठे फटके आलेत. 19 धावा संख्येचा विचार करायला गेला, 2 षटकार 1 चौकार, परंतु तदनंतर डॉट बॉलची मालिका आणि विकेटची मालिका मात्र कायम राहिलेली अद्यापपर्यंत. बातान टीम अगदी कसलेली टीम, त्याच्या विरोधात कासगाव टीम सध्या बॅटिंग करते आहे. मी तर म्हणेल कासगाव टीमच्या बॅटिंग लाईनचा विचार करायला गेलं, बॉलिंगचा विचार करायला गेलं तर एक परिपूर्ण टीम आहे, परंतु सध्या आता बॅटिंग लाईनचा विचार करत थोडंसं बॅकफुटवरती जरूर आलेत. कारण डॉट बॉलची सांगता बातान टीमकडून सातत्याने पाहायला मिळाली. हवाई सफर, पुन्हा एकदा कीपरच्या हातात बॉल. 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक विकेट जाते. विकेट नंबर 5 बॅक टू डगआउट. 5वा हादरा टीम कासगावला. ठोक तो डीजे. मोबाईल मध्ये केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत, केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा. अगदी आपण पाहतोय ना शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलकडे जाणारच आहोत 3ऱ्या षटकातला, परंतु तदनंतर आपण पाहायला गेलं तर 10 बॉल डॉट आलेत अद्यापर्यंत. विकेट जर नोंदवली तर या ठिकाणी दिनेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर नंबर 3 जयेश पाहतोय. अगदी पहिल्या षटकात त्याने 8 धावा खर्च केला होता, एक इकॉनॉमिकल स्पेस, आणि तदनंतर 3रं षटक सुद्धा संघाचं त्याच्या हातात आलंय. वैयक्तिक 2रं स्पेल हाताळतोय आणि तिथे सुद्धा जर पाहायला गेलं तर अवघ्या 5 बॉलमध्ये 7 धावा दिल्या आहेत. आदरणीय संजय दादा मिनमिने यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. संजय दादा मिनमिने उपस्थित होत आहेत. इथे एकेरी स्वरूपात धावली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा संख्या जाऊन पोहोचली ती अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 30 धावा संख्येची. आक्रमकता गोलंदाजीत पाहायला मिळाली. जयेशच्या गोलंदाजीचा विचार करायला गेला तर एक मोठा स्ट्रोक त्याच्या गोलंदाजीवरती जरूर आला, परंतु तदनंतर पाहायला गेलं तर विकेट सुद्धा आल्यात. हे महत्त्वपूर्ण आहे. अगदी 5 विकेटचं पतन पाहायला मिळालंय ते कासगाव टीमचं. ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित, मंगेश पवार दादा आयोजित. विकेट हॅट्रिक जर नोंदवली तर दिनेश पाटील डेरेवली यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज.
जाऊया मॅचकडे. चांगला बॉल, काटक शरीर एष्टीचे गोलंदाज. मी नेहमी सांगतो हे गोलंदाज फलंदाजांसाठी घातक ठरत असतात. जितेशजी कांबरे आमचे केटीसी मेंबर, आपणास विनंती की आपण मंचाकडे या. राईट आर्म राऊंड द विकेट. अगदी चांगला मारा आहे, सहजरित्या अँगल दिला जातोय गोलंदाजीतला. आणि तदनंतर आपण पाहतोय पहिला बॉल जरूर वाईड आला होता, परंतु एक डॉटची संगता गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी पाहायला मिळाली. फार चांगली गोलंदाजी आहे सध्या. इथे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. जाऊया आपण टेक्निकल टीम कडे. पाहूया स्टंपिंग झाले की नाही त्याच्यावरती अगदी टायमिंग पाहावं लागेल. नॉट आउट. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत बॅटर जरूर पाहायला मिळाले. नितेश आहेत सध्या, मी तर म्हणेल नितेश आणि त्याच्या समवेत जयेश टेंबे. अगदी आज मैदानावरती कासगाव टीमच्या संघर्षाची नांदी लावावी लागणार आहे. चांगला बॉल, परंतु गोलंदाज संदेश तितकाच मुरब्बी अनुभवी, परंतु इथे वाईटचा मारा. चुकी केली या गोलंदाजीवरती. थोडी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि याच दरम्यान आपण बघू शकतोय सन्मान्य आदरणीय आमचे वाळकूभाऊ माळी इथे उपस्थित होतात, तर भाऊंचं देखील खूप खूप स्वागत आहे. येणारे 9 बॉल आणि 28 धाव संख्येची गरज आहे. चांगला फटका, अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. बॉल जातोय, शर्यत लागले, परंतु बॉल जाईल सीमारेखा पार. येईल तो मात्र हा चौकार. मध्ये उभे त्रिफल डाव चेंडू फळीच्या खेळात, नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत गावाच्या मैदानात. वाकसचे छक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. इथे एकेरी स्वरूपातली धाव जरूर धावपळकावरती पाहायला मिळते. 28 धावा अद्यापर्यंत धावपळकावरती लागल्या गेल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. गोलंदाज संदेश. चांगला बॉल यावेळी पाहायला मिळाला. डॉटची संगता केली. आता फार मोठं कठीण लक्ष सध्या कासगाव टीमच्या समोर येऊन थांबलंय. सहजरित्या या सामन्याला युटर्न द्यायचं होतं. फलंदाजी साकारत 1-2-1-2च्या धावा जरी धावफलकावरती आल्या असत्या तरी कासगाव टीमच्या धावसंख्येचा एक आलेख जवळजवळ 35 ते 40च्या दरम्यान पाहायला मिळाला असता, परंतु इथे घडलंय वेगळं. आता मात्र 51 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करत असताना मात्र टोटल जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 28 या आकड्यावरती. आता जर पाहायला गेलं तर येणारे 6 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 23 धावसंख्येची. सामना पार चुरशीचा होत आहे
अटीतटीची लढत आहे. अगदी म्हणायला गेलं तर भातान टीमने जो दैदिप्यमान पराक्रमी म्हणेल गाजवलाय आज मैदानात अफलातून आहे. बॅटिंग लाईन मी तर म्हणेल कमतरतेत जरूर आली भातांकडून आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय ना की बॉलिंग अटॅक फार सुंदर इथे आलाय. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर उपस्थित होत आहेत. आदरणीय मंगेशदा पवाली, आदरणीय चेतनदादा पवाळी, आदरणीय सुभाषदादा शिंदे यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. येणारे 6 बॉल आणि 23 धाव संख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अलंकार भोईर. नावात आभूषणे जरूर आहेत परंतु आज ती आभूषणे ओव्हरच्या मदतीने मैदानावरती कशी पडतायत ते पाहूयात. कारण त्याच्याकडे जर वेगवेगळे आभूषणे असतील तर मैदानात फार मोठं संकट कासगाव टीमवरती असेल. परंतु आता या संकटातून सावरलं जाणार का? समोर आहे उजव्या हाताचा बॅटर नितीश लहाने. शॉर्ट पिच बॉल. समाचार घेतला जात नाहीये. संकट वाढलं जात आहे. धोका वाढतोय परंतु इथून या धोक्यातून सावरायचं असेल तर आता मोठमोठे माल्टी हिट हे मैदानावरती आणावे लागतील. दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी आमचे मान्यवर उपस्थित होत आहेत. मंगेशदा पवाळी, चेतनदादा पवाळी आणि सुभाषदादा शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. हवाई सफर आगे हलक्याशा हाताने उंची दिली आहे परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात होईल. सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट. आता समीकरण बिघडलंय. अगदी येणारे 4 बॉल आणि 22 धाव संख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमकता म्हणजे आता इथे 4ही बॉलवरती 4ही माल्टी हिट द्यावे लागणार आहेत. चांगला फटका डिसिजन मेकर बॉल होता मॅच मधला परंतु इथे आता बॉल जाईल लॉंग ऑफ रिझन. एकेरी स्वरूपातली धाव. सामन्यावरची पकड यावेळी भातान टीमने मात्र मजबूत केली आहे. नेक्स्ट बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न. आता सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. मजबूत स्थितीत आता भातान टीम मैदानावरती पाहायला मिळते. मोठ्या चुका घडतील अशी आशा तर नाही आता परंतु इथे जर पाहायला गेलं तर कासगाव टीमच्या बॅटरने फार मोठ्या चुका केल्या. सातत्यपूर्ण डॉट बॉल, पडले गेलेला विकेट अगदी त्यांच्या पराभवाला या ठिकाणी कारणीभूत होताना जरूर दिसत आहेत. उचलण्याचा प्रयत्न जागेवरून कार्पेट पद्धतीने फटका जरूर आला. 1च धाव येईल. लास्ट बॉल मॅच मधला आणि इथे मात्र हा सामना जो संपूर्णपणे क्लोज होता त्याला ओपन केलंय भातान टीमने. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. मागचे दरवाजे उघडे ठेवले. शेवटच्या क्षणी बॅटरला असं वाटलं होतं की लेग स्वरूपात बॉल वाईड जाईल परंतु इथेही विकेट पाहायला मिळाली. लेग स्टिक मात्र उडवली गेली आणि दरम्यान विकेट येते. इथे मात्र विजयी पताका झळकवली आहे ती मात्र भातान टीमने. भातान टीम आपलं अभिनंदन आणि कासगाव टीम आपलं गोड गोड कौतुक. आपला सहभाग आपण या स्पर्धेत नोंदवला आहे. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे. नो डाऊट ज्याने या मैदानात नॉटआउटची पारी साकारली. अगदी सलामीला येत एक झंझावती फलंदाजी त्याची पाहायला मिळाली. तो सागर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 34 धावा या मात्र सागरच्या नावावरती पाहायला मिळाल्या.